नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारंवार माटी कट्ट्यावर. तर आज आपण केतन अग्रवाल केस याबद्दल महत्त्वाचे काही गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण सुरू करूया. केतन अग्रवाल केस याबद्दल असा एक नवीन पॉईंट समोर आला आहे की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा आधी क्रिकेटशी काही संबंध आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पुण्यात बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा प्रकार लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर ट्रेक दरम्यान झालेल्या अपघातात असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात केतन अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल आणि तिचा अधिक प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध हत्या आणि कट रचल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. तपास यंत्रणेनुसार दोन्ही आरोपींना अनेक महिन्यांपासून सतत संपर्क ठेवला होता. मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट्स, लोकेशन डेटा आणि किल्ल्यावरील हालचालीचा अभ्यास केल्यानंतर पोलिसांनी हा कट आधीपासून आखला गेला होता असा दावा केला आहे. तसेच घटना घडल्याच्या आदल्या दिवशी दोघे एका कॅफेमध्ये भेटल्याची तपासात उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा म्हणजे सिया गोयलने चौकशी दरम्यान अधिकृतरित्या सांगितलं की लग्न नको आहे हे कुटुंबाला सांगण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं. पोलिसांच्या मते कुटुंबियाच्या दबावाखाली लग्न मोडण्याऐवजी आरोपींनी गुन्ह्याचा मार्ग निवडला असा तपासाचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मात्र या निवेदनाची न्यायालयीन प्रक्रियेत तपासाला जाईल. दरम्यान तपासात आणखी एक नवीन क्रिकेट कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ओळख नेमकी कशी झाली याचा शोध घेतला असताना क्रिकेटशी संबंधित एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. हा तपास अजूनही सुरू असून पोलीस या कनेक्शनची सखोल चौकशी करत आहेत. याशिवाय दोन्ही आरोपींना आता एकमेकांवरच आरोप करत असल्याचे समोर आलं होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेत राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जलद गतीत न्यायालयात करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता हाय प्रोफाईल प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.